नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसाच्या नंतर आज मी हा व्हिडिओ अपडेट तुम्हाला देत आहे. काही पर्सनल कामं होती त्याच्यामुळे मला मध्यंतरी व्हिडिओ बनवता नाही आले. आता रेग्युलरली व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपडेट आणि बाकीचे पण व्हिडिओ येत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी पटापट चॅनलला काय करायचं घ्यायचंय. तुम्ही हेडिंग बघितली असेल, FDA ते अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार. एक रिसेंटली एक 4-5 दिवसापूर्वी एक न्यूज आली होती, की FDA जे डिपार्टमेंट आहे, ठीक आहे. महाराष्ट्र शासनाचं कोणतं डिपार्टमेंट? FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या आपल्या काय असतात? व्हॅकन्सीज असतात, जी की जुनी ॲड आलेली आहे. सध्या शासनाने स्थगिती दिलेली आहे. क्वालिफिकेशन चेंज झालेले आहे. ओन्ली बी-फार्म आपण त्याला आता अप्लाय करू शकणार आहोत. पण शासनाची जी अपडेट ॲड आलेली नाहीये. पण FDA डिपार्टमेंट संदर्भात महत्त्वाची न्यूज जी आहे ती वर्तमानपत्रामध्ये काही दिवसापूर्वीच आली होती. त्या न्यूजच्या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत, की नेमकी न्यूज काय होती. हेडिंग काय होती? अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार. तुम्ही जर बघितलं असेल, अन्न व औषध प्रशासनामध्ये तुम्ही पाहिला असेल, की त्या ठिकाणी अपुरा असा स्टाफ आहे. त्या ठिकाणी बरेचसे अधिकारी लोक आहेत. त्या अधिकारी लोकांनाच क्लर्क आणि बाकीचे काही कामं ते स्वतः करावी लागतात. त्याच्यामुळं पाहिजे तसा गतिमान असा कारभार नाहीये. एक साधारण जेवढे काही आस्थापना आहेत, म्हणजे तुमचे फूड शॉप असतील, ओके, ज्यांना फूड लायसन्स लागतं, फूड रिलेटेड सगळे आले त्याच्यात. किराणा शॉप आले, हॉटेल्स आले, फूड लायसन्स मॅक्झिमम सगळ्यांनाच लागतं. ते इव्हन मेडिकलला सुद्धा आता फूड लायसन्स कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचे मेडिकल स्टोअर्स आले. ते झाले रिटेलमध्ये. त्याच्यानंतर तुमचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग असेल, ॲलोपॅथिक असेल, बाकीचे जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहेत, तर ह्या सगळ्यांना त्यांचं रेग्युलेशन करण्यासाठी टाईम टू टाईम त्याचं चेकअप करणं, ओके, अपडेट बघणं, तिथं फार्मासिस्ट काम करतंय का, लीगली काम होतंय का, अकॉर्डिंग टू नॉर्म्स काम होत आहे का, गाईडलाईननुसार वर्क होत आहे का, हे काही तपासण्या करायच्या असतात, तर तिथं अधिकाऱ्यांची गरज आहे. पण आत्ताचं प्रशासन बघा, तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यावरती प्रचंड ताण आहे. 3-3, 4-4 जिल्ह्यामध्ये एक-एक ड्रग इन्स्पेक्टर तुम्ही पाहिला असेल, आपला ड्रग इन्स्पेक्टर बोलतोय, तर एक जण ड्रग इन्स्पेक्टर काम करतोय. बाकी त्याला टेक्निकल स्टाफ नाहीये. आपल्या रिटेल शॉप जेव्हा आपण टाकतो, तर 8-8, 10-10 दिवस व्हिजिटला लागतात. महिना-महिना दिवस व्हिजिटला लागतायत. कारण की पाहिजे तसा स्टाफ नाहीये. अपुरा असा स्टाफ आहे. ओके. तर त्याच संदर्भामध्ये न्यूज होती, की तब्बल 10,448 पदे भरण्यात येणार आहेत FDA मध्ये. तर काय नेमकी न्यूज होती आणि काय होतं त्या संदर्भातच आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये विविध पद या FDA डिपार्टमेंटमध्ये आहेत. जसं की सह आयुक्त पद आहे, अतिरिक्त आयुक्त पद आहे, उपायुक्त पद आहे आणि अन्न, औषध आणि अन्न म्हणजे ड्रग्स आणि फूड निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर्स आहेत. हे सगळ्यात महत्वाचं पद असतं ग्राउंड लेवलला काम करणारं. आणि बाकीचे जे आहेत, तुमचं लिपिकाची पद आहेत, शिपायाची पद आहेत, ओके, किंवा लॅब मधली जी काही पोस्ट आहेत त्या पण पोस्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर ही सगळी पदं गरजेची आहेत. आता सध्या आपलं जे FDA डिपार्टमेंट आहे मित्रांनो, ते सध्या काम कुठं करतं, तर ते डिस्ट्रिक्ट लेवलचं काम करतं. जिल्हा लेवललाच काय असतं, ते त्याचं ऑफिस असतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, तुमचं कृषीचं ऑफिस ॲग्रीकल्चरचं पाहिलं, तर तुमचं तालुका लेवलला सुद्धा तालुका कृषी अधिकारी पोस्ट असते किंवा तिथं पण अधिकारी. बाकीचे वन विभागाचं बघितलं तर तालुका लेव्हलला सुद्धा वनीकरण विभाग असतो. सार्वजनिक बांधकाम विभाग तालुका लेव्हलला असतो. पण अन्न आणि औषध प्रशासन जर पाहिलं, तर तालुका लेव्हलला त्याचं कोणत्याही पद्धतीचं कार्यालय नाहीये मित्रांनो. तर त्या ठिकाणी तालुका स्तरावरती कार्यालयाची निर्मितीचा प्रस्ताव आहे. म्हणजे प्रशासन FDAचं कामकाज प्रचंड गतिमान इथं काय होणार आहे? होणार आहे. आणि त्या ठिकाणी नागरिकांना खूप चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळू शकतात या माध्यमातून. कारण की प्रत्येक तालुक्याला जर कार्यालय आली, तर जागा पण त्याच्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पण खूप स्कोप आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही फूड्स असतील किंवा जे काही मेडिकल स्टोअर्स असतील, कॉस्मेटिक असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग असतील, त्या ठिकाणी क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहण्यामध्ये मदत होईल. कारण की आता जर बघितलं, तर अधिकारी जेव्हा तपासणीला जातात, तर फक्त देशभरामध्ये दरवर्षी 1,00,000च आस्थापनाची तपासणी करू शकतात. तसं बघायला गेलं तर 12 ते 15 लाख आस्थापना आहेत.
तर त्या तेवढ्या सगळ्यांची तपासणी करणं हे प्रचंड मोठं किचकट काम बनलेलं आहे. पण जेव्हा तालुका स्तरावरची निर्मिती होईल, कार्यालयांची एफडीएची निर्मिती होईल, तेव्हा अन्न आणि औषध दोन्हीसाठी पण खूप असं उपयुक्त होणार आहे. ते चांगलं आणि महत्त्वाचं पाऊल आपण म्हणूयात की एफडीए डिपार्टमेंटनं आणि जे काही उचललेलं आहे. तर याच्यामध्ये झालं असं की एक संसदेची स्थायी समिती स्थापन करण्यात आली होती संसदेमध्ये. तर त्या स्थायी समितीने काय केलं की अहवाल दिला आणि त्यांनी त्यांच्या अहवालात सांगितलं की तालुक्याला एक अन्न सुरक्षा अधिकारी आणि शहरी भागासाठी 1000 अन्न व्यावसायिक, 1000 फूड लायसन्स आहेत, 1000 अन्न व्यावसायिक, 1000 फूड लायसन आहेत. 1000 फूड लायसनच्या पाठीमागे एक अन्न सुरक्षा अधिकारी असं त्यांनी शिफारस केली होती की असं असायला पाहिजे एक संसदीय समितीत सांगितलं होतं. पण रिसेंटलीच केंद्र सरकारनं काय केलं होतं, डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे आपल्या महाराष्ट्राचेच आहेत, त्यांच्या अंडर खाली काय केली होती, एक समितीची स्थापना केली होती. ह्या समितीनं परिपूर्ण असा अभ्यास करून ठीक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचं काम त्यांनी पाहिलेलं आहे. तसेच तालुका स्तरावरती त्याची गरज काय आहे आणि किती प्रॉब्लेम आहेत, आस्थापनाचं चेकिंग होत नाहीये किंवा फूडमध्ये भेसळ होते, मेडिसिनमध्ये बरेच इश्यू आहेत. तर त्या जी समिती आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर, त्या समितीनं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांनी शिफारशी काही केलेल्या आहेत. तर त्या शिफारशीमध्ये महत्वाची शिफारस अशी आहे की 25 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत. त्याच्या पाठीमागे एक डीआय असला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ड्रग इन्स्पेक्टरची प्रचंड मोठी गरज आहे. 25 मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या पाठीमागे एक डीआय ड्रग इन्स्पेक्टर काय असला पाहिजे अशी त्यांनी शिफारस केली आहे. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचे पद त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे. दुसरं आहे जे विक्री केंद्र आहेत, तुमचे रिटेल शॉप आहेत, होलसेल शॉप आहेत, जे काही विक्री केंद्र आहेत, ते 100 विक्री केंद्राच्या पाठीमागं एक डीआय असला पाहिजे, निरीक्षक असला पाहिजे. आता विचार करा, आपल्या तालुका लेवलला एक ऑन अन ॲव्हरेज 100च्या वर आस्थापना असतात. त्या तालुक्यात विचार केला ड्रगच्या बाबतीमध्ये 100च्या वर. आता मी माझ्या तालुक्याचा विचार केला तर माझ्या तालुक्यामध्ये 125-130च्या वर आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 100च्या वर आहे. म्हणजे एक ड्रग इन्स्पेक्टर एका तालुक्याला खरंच आहे ते अत्यंत योग्य आहे. एफडीएचं कार्यालय प्रत्येक तालुक्याला येणं अत्यंत गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये अन्नामध्ये, औषधामध्ये कोणत्याही पद्धतीचं इल्लीगल नाही झालं पाहिजे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे ह्याच माध्यमातून काय होणार आहे, शक्य होणार आहे. तर रिटेल आणि होलसेलमध्ये त्या ठिकाणी 100 युनिटच्या पाठीमागे, शॉपच्या पाठीमागे एक डीआय असला पाहिजे असं त्यांनी काय केले, रिकमेंड केले. जे एफडीएचे आयुक्त आहेत अभिमन्यू काळे सर, त्यांनी ह्या समितीचा अभ्यास, संसदीय समितीचा अभ्यास, रघुनाथ माशेलकर समितीचा अभ्यास हा सगळा स्टडी करून त्यांनी एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला आता दिलेला आहे. आता शासनाने तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय, शासनाने अत्यंत गतिमान पद्धतीनं ह्याच्यावर अंमलबजावणी करणं गरजेची आहे. जुनी जी आमची ऍड आहे ती पण रखडलेली आहे. तर शासन ह्याच्यामध्ये ह्या जागा ऍड करणार असेल, गतिमान करणार असेल, नक्कीच गतिमान करेल. सरकार बरेचसे काम गतिमान करते आणि इलेक्शन तोंडावरती अजून गतिमान होतील. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की शासनाने तात्काळ आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे प्रश्न ह्याच्यात राहिलेले आहेत. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे आहेत. जुनी जी आमची जाहिरात आहे ती अजून परत अपडेट झालेली नाही, ती रखडलेली आहे. तर हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. मी पण जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यांनी पुढं मांडावं असं मी त्यांना हे या माध्यमातून आवाहन करतो. तर बघा, टोटल अभिमन्यू काळे यांनी, आयुक्त जे आहेत, यांनी शासनाला शिफारस केली आहे 10,448 जागा. आणि तालुका स्तरावरती पण शिफारस झालेली आहे की तालुक्याला एफडी ऑफिस. त्यामध्ये क्लास 1चे पद आहेत 175 ते 250 वेगवेगळे क्लास 1चे पद आहेत. त्यामध्ये आपल्याला आता आपण कन्सर्न जो व्हिडिओचा बनवत आहोत, तर ड्रग इन्स्पेक्टरचे 670 पदे सांगितली आहेत. आता ड्रग इन्स्पेक्टर ओनली ग्रॅज्युएशन बेसवरती आहे. प्रचंड मोठी संधी भविष्य काळामध्ये येणार आहे. जर ह्याच ऍड मध्ये केलं तर प्रशासन पण प्रचंड गतिमान होणार आहे. कारण की खूप अपुरा असा स्टाफ आहे. एफडीएला खूप तारांबळ होते. अधिकारी
खूप तारांबळ होते, नागरिकांची पण होते, व्यावसायिकांची तारांबळ होते. तर त्यांनी जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली, तर ती होईलच. आज ना उद्या होणारच आहे. त्यामुळे 670 एवढी पदे ड्रग इन्स्पेक्टरची त्या ठिकाणी काय केली त्यांनी शासनाला प्रस्तावित कळवलेली आहेत. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची 900 पदे, फूड सेफ्टी ऑफिसरची 900 एवढी पदे त्यांनी काय केली रिकमेंड केली. 111 लिपिकाची पदे, 297 वरिष्ठ लिपिक, तांत्रिक सहाय्यक, बाकी जे आहे जनरल 6180 पदे, टंकलेखक वगैरे 689 पदे, शिपाई 200, अशी विविध पदांचं रिकमेंडेशन शासनाला गेलेलं आहे की एवढं पद निर्मिती गरजेची आहे प्रशासन गतिमान बनवण्यासाठी. माझी या व्हिडिओतून प्रशासनाला, आपल्या राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, सर्वांना कळकळीची विनंती आहे. तात्काळ हा प्रश्न मार्गी लावा. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यांच्या जगण्या मारण्याचा प्रश्न या संदर्भात आहे. त्याच्यामुळे लवकर करून प्रशासन एफडी अजून गतिमान करा. आमच्या विद्यार्थ्यांना पण न्याय द्या. जुनी आमची जी ॲड रखडलेली आहे ती पण तात्काळ मार्गी लावा. कारण विद्यार्थी बरेचसे आहेत त्याच्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून मेहनत करत आहेत, अभ्यास करत आहेत. खूप प्रामाणिकपणे ते मेहनत करत आहेत. ह्या शासनाने ते लवकरात लवकर जर मार्गी लावलं तर आम्ही प्रचंड त्यांचे आभारी राहू. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय. तर अशा पद्धतीचं अपडेट आलेलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं होतं. आपलं ऍप आहे नितेश सर, ते डाउनलोड करायचे सर्वांनी. नितेश सर डाउनलोड करायचंय. त्या सगळ्या तयारीसाठी कोणतीही तयारी तुमची वेस्ट जात नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. कधीच कोणतीही तयारी वाया जात नाही. 2015च्या सिलेबस नुसार आता आपण प्रिपरेशन करत आहोत. तर तोच सिलेबस आता डोळ्यासमोर आहे, त्याच्यानुसारच आपण तयारी करत आहोत. येणारी ऍड पण 99.99% आहे. 99% चान्सेस आहेत की ती त्याच ह्याच्यावर राहणारे, चेंज होणार नाही. कारण की ऑलरेडी ऍड प्रकाशित झालेली आहे, फक्त चेंजेस होणं बाकी आहे. तर शासन प्रशासन गतिमान होणं अत्यंत गरजेचं आहे. शासनाला विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर आमच्या लावावेत. एफडीए कडून काही विलंब होत असेल तर त्यांनी लवकरात लवकर आयोगाला, एमपीएससीला ते जागेचा प्रस्ताव आणि काही बदल झालेले ते कळवावं. एमपीएससीने पण तात्काळ ह्याच्यावरती काम केलं तर लगेच ती परीक्षा व्हायला मदत होईल आणि प्रशासन गतिमान होईल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगली संधी उपलब्ध होईल. थांबतो मी या ठिकाणी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.